नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अपकमिंग सगळ्याच परीक्षांसाठी आपल्या पब्लिकेशनची पुस्तकं येत असतात नवीन नवीन, जसे की राज्यसेवा परीक्षा आहे, सीटेट आहे, टेट परीक्षा आहे, टीईटी आहे, कंबाईन गट ब गट क, तुमची ग्राम महसूल अधिकारी असेल. तर रिसेंटली आता डीसीसी बँकेची जी ऍड आलेली आहे, तुम्ही फॉर्म भरला असेल तर या डीसीसी बँकेच्या एक्झामसाठी आपलं एक बेस्ट बुक मार्केटमध्ये आलेलं आहे. पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. ठीक आहे, ओके. तर लक्षात घ्या, एक्झाम कुठलीही असू द्या, जी रिसेंटची पुस्तकं आहेत, नवीन एडिशन आहेत, त्याच तुम्ही वापरा. कारण काय होतं, जो भाग असतो आकडेवारी वगैरे असते करंट अफेअर्स मध्ये, तर तिथे थोडीशी अडचण येऊ शकते. तर 2026-27 ची ही आपली एडिशन आहे, संपूर्ण सुधारित आवृत्ती 2026-27. जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये लेखनिक व तत्सम पदांच्या भरती परीक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेच्या विहित अभ्यासक्रमानुसार पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा विचार करून रचना केलेला दर्जेदार परिपूर्ण समावेशक संदर्भ आहे हा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, डीसीसी बँका भरती परीक्षा, याच्यामध्ये बँकिंग सेक्टर, सहकार आणि कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन, अंकगणित, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, चालू घडामोडी, सगळं तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये मिळत आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला कुठेही गुगल सर्च करायची गरज नाही. काय होतं, बाकीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कॉमन कंटेंट मिळून जातं, जसं की मराठी असेल, इंग्रजी असेल, बुद्धिमापन असेल, पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, बँकिंग आणि करंट अफेअर्स सगळ्याच पुस्तकामध्ये मिळून येत नाही, लक्षात घ्या. सो हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल चॅनल, आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल. लेखक आहेत क्षीरसागर सर. पुस्तकाचं वैशिष्ट्य बघा की या पुस्तकामधून तुम्हाला जो सिलेबस तुमच्या परीक्षेचा दिलेला आहे तो सिलेबस 100% कव्हर होणार आहे. प्लस इथे तुम्हाला एमसीक्यू पण सॉल्व्ह करायला मिळत आहेत. तर पुस्तकाची इंडेक्स आपण बघूया, इंडेक्स वरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तर याच्यामध्ये जो विभाग पहिला आहे तो बँकिंग आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी आहे, ठीक आहे, चालू घडामोडी आहेत, हे विषयामध्ये तुम्हाला मार्क्स मिळतात. पण परीक्षा आहे बँकिंग सेक्टरशी रिलेटेड, बरोबर. तर बँकिंगचा जो भाग आहे तो तुमचा खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर इथे तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये बँकिंग व्यवसाय, बँकेची कार्य, जसं की आपण रिझर्व्ह बँकेची कार्य बघतो ग्रुप बी, ग्रुप सी चा अभ्यास करताना, तशी बँकेची कॉमन कार्य आहेत, बँकिंग कार्य वेगळी आहेत, लक्षात घ्या. बँकेची कार्य वेगळी आणि बँकिंग कार्य वेगळी. बिगर बँकिंग कार्य हे पण तुम्हाला इथे दिलेले आहेत. बँकांचे प्रकार आपण अर्थशास्त्र भाग 1 मध्ये अभ्यासतो. पतदस्ताऐवज किंवा पतपत्रे आणि बँकिंग क्षेत्रातील नवीन प्रवाह. आता लक्षात घ्या, अर्थशास्त्र भाग 1 मध्ये बँकिंग सेक्टर तुम्हाला खूप मोठा आहे, बरोबर, ज्याच्यामध्ये तुम्हाला राजकोषीय धोरण वगैरे आहे, रिझर्व्ह बँकेचा एक सेपरेट टॉपिक येतो. तर ते सगळं तुम्ही करू नका, तुमच्या एक्झामची नीड काय आहे ते या पुस्तकातून तुम्हाला कव्हर करून दिलेली आहे, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर हे झालं कॉमन बँकिंग बद्दल. आता आपल्या भारतातली बँक व्यवस्था काय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण तुम्हाला नोकरी आपल्या इथे करायची आहे. सो इथली बँकिंग व्यवस्था तुम्हाला माहित असली पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला प्रायमरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, प्राथमिक माहिती आपल्या भारतीय बँकिंग व्यवस्थेबद्दल. त्याच्यानंतर भारतीय बँकिंग पद्धती कशी आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कार्य काय आहे, सीआरआर म्हणजे काय, एसएलआर म्हणजे काय, बरोबर. त्याच्यानंतर बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, इंदिरा गांधींच्या काळामध्ये किती वेळा राष्ट्रीयकरण झालेलं आहे, किती बँकांचं झालेलं आहे तुम्हाला विचारलं जातं. स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक ग्रामीण बँका, अग्रणी बँक योजना आणि बँकिंग क्षेत्रामध्ये मूळ बदल घडवून आणणाऱ्या नरसिंह समिती 1 आणि नरसिंह समिती 2 तुम्हाला इथे अभ्यासावी लागते. कृषी पतपुरवठा, त्रिस्तरीय सहकारी कृषी पतपुरवठा संस्था काय, भूविकास बँका असतील, वित्तीय महामंडळे, विकास बँका, यांच्याबद्दल पण क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. भारतीय औद्योगिक पतपुरवठा आणि गुंतवणूक महामंडळ, याच्यामध्ये याची स्थापना दिनांक असेल आणि यांची कार्य तुम्हाला आणि रचना विचारली जाते.
भारतीय औद्योगिक विकास बँक, इव्हन कुठलीही बँक असू द्या, बँकेचे प्रकार आपण अभ्यासतोय. जसं की एक्झिम बँक आहे, आयात निर्यात बँक. काय विचारलं जातं याच्यामध्ये बघा, त्याची स्थापना कधी झाली, बरोबर, याची रचना काय आहे आणि याचं कार्य काय आहे. ठीक आहे, एवढंच तुम्हाला विचारलं जातं. इथे तुम्हाला दिलेलंच आहे, भारताची आयात आणि निर्यात बँक, भारतीय लघु उद्योग विकास बँक, राज्य वित्तीय महामंडळ, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, भारतीय आयुर्विमा महामंडळ. ठीक आहे, तर हा झाला तुमचा दुसरा भाग. पहिल्या भागामध्ये आपण काय शिकतोय, पहिल्या भागामध्ये आपण फक्त बँकिंग म्हणजे काय शिकतोय. दुसऱ्या भागामध्ये आपण शिकतोय आपल्या भारताची बँकिंग व्यवस्था कशी आहे. तिसरा पार्ट तुमचा इथे आहे मुद्रा आणि राजकोषीय नीती, जी गट ब, गट क, गट अ सगळ्याच परीक्षण आहे ती तुमच्या बँकिंगला पण आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रण पद्धती, ओके, बँक दर, एसएलआर आणि सीआरआर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, त्याचा वापर कसा केला जातो. ओपन मार्केट ऑपरेशन आपण म्हणतो. ओपन मार्केट ऑपरेशन जास्त डीप मध्ये जायचं नाहीये, खुल्या बाजारातील व्यवहार. फक्त ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय हे तुम्ही इथे समजून घ्यायचंय. रिझर्व्ह बँक आणि रिझर्व्ह बँकेचे ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय. ठीक आहे, राखीव रोखता प्रमाणाबाबतचं धोरण तुम्हाला इथे अभ्यासायचं आहे. हा झाला तुमचा तिसरा भाग, मुद्रा आणि राजकोषीय नीती. ठीक आहे, या तिसऱ्या भागामध्येच तुम्हाला वैधानिक रोखता गुणोत्तर, एसएलआर, रोखता समायोजन, त्याच्यानंतर गुणात्मक पतनियंत्रण, गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही मधला फरक व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. नरसिंह समिती एक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आणि बँकिंग अमुस्मन योजना जी आहे याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात. हा पार्ट तुमचा कव्हर होतो तिसऱ्या पार्ट मध्ये. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पहिल्या भागातले 3 पार्ट झाले आपले कंप्लीट, बरोबर. भाग 1 मध्ये 3 सब पार्ट आपले इथे कंप्लीट झाले. विभाग दुसरा तुमचा येतो. विभाग दुसरा स्टार्ट करायच्या आधी पुस्तकामध्ये जो तुमचा विभाग पहिला कंप्लीट झालाय, 3 पार्ट कंप्लीट झालेले आहेत, त्याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करायला दिलेले आहेत, जे तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला डेफिनेटली दिसू शकतील. विभाग दुसरा आहे सहकार आणि कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था. याच्यामध्ये तुम्हाला याची जी पार्श्वभूमी आपण म्हणतो ना, पार्श्वभूमी आधी अभ्यासावी लागेल, त्याचा इतिहास तुम्हाला अभ्यासावा लागेल. जसं की फॉर एक्झाम्पल सहकार म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि व्याप्ती, सहकारी चळवळीचा इतिहास आहे, महाराष्ट्रातील सहकारी चळवळ, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन, महत्वाच्या क्षेत्रामध्ये योगदान तुम्हाला अभ्यासायचं आहे. सहकारी साखर कारखाने असतील, सहकारी सूत गिरण्या आहेत, दुग्ध संस्था आहेत, हातमाग यंत्रमाग संस्था आहेत, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, बिगर कृषी पतपुरवठा संस्था, सहकारी पणन संस्था. तर हे सगळं आपण गुगल सर्च करत बसू शकतो का, नाही. लक्षात घ्या, तर आपल्याला तितकं, कारण सिलेबस इतका डिकोड करून दिलेला नसतो, म्हणून दर्जेदार पुस्तकांचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. लक्षात घ्या, तर हे सगळं तुम्हाला सिलेबस मध्ये डिकोड करून दिलेलं नाहीये, म्हणून पुस्तक वापरायचं आणि व्यवस्थित अभ्यास करायचा. ग्राहक भंडारे, ग्रामीण विकासामध्ये सहभागी वित्तीय संस्था, अल्प आणि मध्यम मुदतीसाठी पतपुरवठा करणाऱ्या संस्था, प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्य सहकारी बँक आहे. ओके, दीर्घ मुदतीसाठी पतपुरवठा करणाऱ्या संस्था. आता हे दिसताना तुम्हाला फार सोपं दिसेल, पण यांच्यामधला डिफरन्स तुम्हाला समजून घ्यायचा आहे. राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँका असतील, प्रादेशिक ग्रामीण बँका, ज्याच्यावरती राज्यसेवेला पूर्वी पण क्वेश्चन विचारले, कृषी पतपुरवठा व्यापारी बँका आहे, किसान क्रेडिट कार्ड योजना. आणि लक्षात घ्या, आता रिसेंट मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, एसबीआय असेल, यांच्या संबंधी काही ऍप्लिकेशन आले असतील, कोणत्या त्यांच्या नवीन योजना आल्या असतील, तर त्याही तुम्हाला इथं कराव्या लागतात. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम जो 1960 चा आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि 97वी घटना दुरुस्ती अधिनियम 2011, याला करा आयएमपी. थोडासा किचकट पार्ट आहे, पण पुस्तकामध्ये व्यवस्थित कव्हर करून दिलेला आहे. ठीक आहे, ओके. तर हा झाला तुमचा विभाग दुसरा. त्याच्यानंतर बघा, ग्रामीण विकास आणि रोजगार संबंधित योजना, या विभाग दुसऱ्यामध्ये शेवटचा पार्ट. आणि पुन्हा तुम्हाला इथं प्रॅक्टिस साठी वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. विभाग तिसरा आपला पूर्णपणे येतो संगणक आणि माहिती तंत्रज्ञान. सिलेबस मध्ये कधी कधी याचा उल्लेख नसतो, पण 5 क्वेश्चन तुम्हाला जनरली विचारले जातात. तर इथं आता काय होतं माहिती का, पुस्तकं खूप मोठी आहेत संगणकाची, काय करायचं आणि काय नाही करायचं कन्फ्युजन होऊन जातं. इतर वेटेज कमी असतं, वेळ कमी असतो. मग काय करायचं, पुस्तकामध्ये जितकं दिले तेवढंच करून जायचं. लक्षात घ्या, जसं की इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची संकल्पना दिली, फायदे दिले,
संगणक विकासातील महत्वाचे टप्पे जे कॉमन आहेत विचारले जातात. संगणक स्मृतीची एकके असतील, संगणकाचे प्रकार असतील, बरोबर, संगणकाच्या पिढ्या आहेत, इंटरनेट म्हणजे काय, सर्च इंजिन म्हणजे काय, त्याच्यानंतर इंटरनेट काय केलं जातं माहिती का, आपण डे टू डे लाईफ मध्ये जे वापरतो त्याच्यावरतीच क्वेश्चन असतात, पण आपल्याला इतकं नॉलेज नसतं. जसं की डोमेन नेम सिस्टीम म्हणजे काय, किंवा इंटरनेट आधारित सेवा कोणत्या आहेत, सोशल नेटवर्किंग वेबसाईट म्हणजे काय, मीडिया लॅब एशिया आहे, ई गव्हर्नन्स आहे, विद्यावाहिनी आहे, ज्ञानवाहिनी आहे, बरोबर, सामुदायिक माहिती केंद्र आहे, डीबीटी म्हणजे काय, ज्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो, ईमेल म्हणजे काय, व्हॉट्सअप असेल, स्काईप असेल, किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड ज्या काही महत्वाच्या संज्ञा असतील ना त्या तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जातात. याच्या पलीकडे जास्त डीप मध्ये जाऊ नका आणि प्रॅक्टिस क्वेश्चन भरपूर सोडवा. ठीक आहे. चौथा भाग येतो याच्यामध्ये बुद्धिमापन चाचणी. सेम आहे, नंबर सिरीज आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे, सिलॉगिझम आहे, त्याच्यानंतर तुमचं सांकेतिक लिपी आहे, सिमिलर जे बँकिंग मध्ये तुम्हाला विचारलं जातं. पण एक महत्वाची गोष्ट इथं नोट करून घ्या, बँकिंगच्या एक्झाम मध्ये सगळे ऍडव्हान्स क्वेश्चन विचारले जातात, नवीन नवीन पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात आणि त्या सगळ्या नवीन पद्धती तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये मिळून जातील. ठीक आहे, ओके. हा झाला तुमचा विभाग चौथा. विभाग पाचव्यामध्ये तुम्हाला येतो अंकगणिताची पायाभूत आहे, जे काही आपण स्कूल टाइम पासून शिकतोय अंकगणित. फक्त स्पर्धा परीक्षामध्ये हे तुम्हाला संख्या, बेरीज वजाबाकी, लसावी मसावी, वर्ग, वर्गमूळ, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, सरळ व्याज, शेकडेवारी, गुणोत्तर प्रमाण, सरासरी बेसिक आहे, पण थोडेसे क्वेश्चन जे असतात ना किचकट असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये भूमिती पण तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे पुस्तकामध्ये. विभाग सहावा येतो मराठी भाषा ज्ञान. सगळ्यात स्पर्धा परीक्षांसाठी मराठी विषय आहे. इथं तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, महत्वाच्या म्हणी, अलंकारिक शब्द, वाक्यप्रचार, संधी विचार, लिंग विचार, वचन विचार आणि शब्द संग्रहासोबतच व्याकरणावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. हा आपला सहावा भाग मराठीचा. सातवा भाग आहे इंग्रजीचा, सिमिलर आहे. जे तुम्ही मराठी ग्रामर करताय तेच इंग्रजीमध्ये सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, वर्ड कॉमनली मिसप्लेड आहेत, युजेस ऑफ प्रिपोजिशन, वर्ड्स फॉलोड बाय पर्टिक्युलर प्रिपोजिशन आहे, आर्टिकलचा अभ्यास करावा लागतो, अग्रीमेंट ऑफ द वर्ब करावे लागतात, टेन्सेस करावे लागतात आणि मग याच्यावरती तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन जे पुस्तकामध्ये दिले ते सॉल्व्ह करा. प्लस प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर पण पुस्तकामध्ये आहेत, तिथून सुद्धा तुम्ही सॉल्व्ह केले तरी चालेल. आठवा भाग येतो सामान्य ज्ञान. खूप मोठा आवाका आहे, काय करावं काय नाही करावं समजत नाही, कारण भारताची राज्यघटना आहे, पण बेसिक करा, जास्त अवघड करू नका. भारताचा भूगोल आहे, भूगोलामध्ये तुम्हाला आपल्या भारताबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन, अक्षवृत्त, रेखावृत्त, दक्षिणेचं टोक, उत्तरेचं टोक, बरोबर, भारताचा नकाशा असेल, लोकसंख्या, मानचिन्ह, भारतातील प्रमुख राज्य, प्रमुख पर्वत, प्रमुख नद्या, प्रमुख शिखर, त्याच्यानंतर अणुविद्युत प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प, प्रमुख उद्योगधंदे, लघु उद्योग असतील, थंड हवेची ठिकाणं, म्हणजे जीके. ठीक आहे, याच्यामध्ये कॉन्सेप्च्युअल काहीच नसतं, लक्षात घ्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटीची क्वेश्चन इथे तुम्हाला नसतात, त्याच्यामुळं जनरल नॉलेज आहे, लक्षात ठेवण्यावरती जास्त भर आहे. पाठांतर केलं तरी चालून जातं इथं. आधुनिक भारताचा इतिहास, मॉडर्न इंडियन हिस्ट्री मध्ये तुम्हाला बेसिक गांधी युग असेल, चळवळी असतील, समाज सुधारक असतील, यांच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. भारतीय अर्थव्यवस्था, वस्तुनिष्ठ प्रश्न आहे तिथे तुम्हाला, कारण पाठीमागे आपण अर्थशास्त्रामध्ये सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहेत. महाराष्ट्रातील समाज सुधारक, लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये क्वेश्चन सोडवले तरी चालतील आणि इथे जेवढी इन्फॉर्मेशन दिली, त्यांची ग्रंथ संपदा, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांची वर्तमानपत्र, इतकं सफिशियंट होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो महाराष्ट्राचा भूगोल. सेम जसं तुम्ही भारताचा भूगोल करताय, महाराष्ट्राची बेसिक इन्फॉर्मेशन, महाराष्ट्राचा मॅप, महाराष्ट्राची साक्षरता, महाराष्ट्रातील नद्या असतील, त्याच्यानंतर जन्म मृत्यू दर लोकसंख्येमध्येच येतो. आता इथे काय होतं माहिती का, खूप जास्त कंटेंट आहे, लक्षात घेऊ, खूप जास्त कंटेंट आहे. ओके, तर ते करणं थोडस अवघड होतं. मग काय करायचंय, वारंवार रिव्हिजन करायचे. एकच ऑप्शन असतो आपल्याकडे, वारंवार रिव्हिजन करणं. फॉर एक्झाम्पल बघा, आता लोकसंख्येची घनता आहे. लोकसंख्येची घनता विचारताना कसं विचारतात, महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील 4 जिल्हे तुम्हाला देतील आणि लोकसंख्येच्या घनतेनुसार या 4 जिल्ह्यांचा क्रम लावा, असा क्वेश्चन तुम्हाला बनवू शकतो. ठीक आहे, ओके. जाती जमातीची लोकसंख्या, साक्षरता, त्याच्यानंतर इथं तुमचा लोकसंख्या टॉपिक संपतो, बरोबर.
त्याच्यानंतर तो तुमचा साक्षरता, लोकसंख्येमध्येच काय केलं जातं, साक्षरता वेगळ्या पद्धतीने विचारली जाऊ शकते. ओके. त्याच्यानंतर येतो तुमची दळणवळण. दळणवळणामध्ये जे राष्ट्रीय महामार्ग आहेत, ज्याचे नंबर बदललेले आहेत, ते तुम्हाला विचारले जातात. लोहमार्ग विचारले जातात. राज्यातले प्रमुख विमानतळ विचारले जातात. रिसेंटली कुठलं विमानतळ बनले का ते विचारलं जातं. त्याच्यानंतर आपण बोलतो प्राकृतिक भूगोलाकडे नद्या असतील, त्याच्यानंतर नद्यांच्या काठावरची धार्मिक स्थळं असतील, नद्या आणि प्रमुख प्रकल्प असतील, बरोबर. त्या प्रकल्पांचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना होतो, कोणत्या स्टेटला होतो, बरोबर. त्याच्यानंतर येतो आपण कृषीकडे. कृषीमध्ये तुम्हाला कृषी उत्पन्न आणि प्रमुख उत्पादक प्रदेश विचारला जातो, बरोबर. जसं की कापूस असेल, ऊस असेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं राज्यातले ऊर्जा प्रकल्प विचारले जातील, उद्योगधंदे विचारले जातील, लघु उद्योग विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर हे कंटेंट लक्षात ठेवणं इतकं सोपं नाहीये. जितकी जास्त तुम्ही रिव्हिजन कराल तितका तुम्हाला फायदा आहे. महाराष्ट्रातले किल्ले आहेत, अष्टविनायक असतील, 12 ज्योतिर्लिंग आहेत, गुफा मंदिर आहे, ज्योतिर्लिंग आहेत, अभयारण्य आहेत, प्रमुख घाट आहेत, राज्यातली विद्यापीठ आहे ज्यांच्या स्थापना दिनांकानुसार त्यांचा क्रम सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे कंटेंट इतकं दिसतंय पण क्वेश्चन विचारण्याची पद्धत वेगवेगळ्या पद्धतीनं असू शकते. महाराष्ट्रातील जिल्हे, सगळे जिल्हे तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्याच्यामध्ये काय करायचं असतं, जिल्हा दर्शन आपण म्हणूया. प्रत्येक जिल्ह्याचा मॅप तुम्हाला आधी समोर ठेवायचा आहे. त्या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली, कशी झाली, लोकसंख्या किती आहे, तिथं जनजाती किती आहे, तिथली साक्षरता किती आहे, वगैरे वगैरे, किंवा तिथली मृदा असेल, तिथली पिकं असतील, सगळंच आपल्याला अभ्यासावं लागतं. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा पार्ट येतो आपला वस्तुनिष्ठ प्रश्नाचा. जेव्हा आपण हे 7 विभाग कंप्लीट करतो तेव्हा प्रॅक्टिससाठी आपण वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासलेच पाहिजे. विभाग 9 मध्ये तुम्हाला मिळतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पेपर आहे. पेपर 1, पेपर 2, तिसरा आणि चौथा. ठीक आहे. तर ठाणे जिल्ह्याचे 4 क्वेश्चन पेपर तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर चालू घडामोडी 2025च्या सगळ्या इथे तुम्हाला कव्हर करून दिलेल्या आहेत. जसं की राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आशिया चषक, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, इंडिया युथ गेम्स आहेत, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे, ऑपरेशन सिंदूर असेल, खो खो विश्वचषक स्पर्धा. तर सांगायचा हेतू काय की चालू घडामोडीचा सगळा भाग पुस्तकामध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे. बघून घ्या. दादासाहेब फाळके पुरस्कार आहेत, मॅट बुकर पुरस्कार आहे, ठीक आहे, स्वच्छ सर्वेक्षण आहे, त्याच्यानंतर रेमंड मॅगसेसे पुरस्कार आहेत, पद्म पुरस्कार आहेत, भारतरत्न आहे, 99 अखिल भारतीय मराठी संमेलन आहे. तर सगळा पार्ट तुम्हाला पुस्तकामध्ये कव्हर करून दिलेला आहे. आणि फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीच्या न्यूज तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. जसं की बघा, इस्रो आणि DRDOच्या न्यूज कव्हर केल्या पाहिजेत. इस्रोची ऐतिहासिक मोहीम CMS-03 याचं यशस्वी प्रक्षेपण हा अतिशय आवडता विषय कुठल्याही परीक्षेचा. तर इथे तुम्हाला उपग्रहाचं नाव, रॉकेटचं नाव, उपग्रहाचं वजन हे टेबल फॉर्मॅट मध्ये दिले. टेबल फॉर्मॅट मध्ये दिल्याचा फायदा काय होतो, एक्झामला जायच्या आधी रिव्हिजनला सोपं जातं, बरोबर. इतर पुस्तकामध्ये पॅराग्राफ फॉर्मॅट मध्ये देतात. तर हा एक फायदा तुम्हाला पुस्तकामधून दिसून येईल. तर पुस्तकाची मांडणी जी आहे अशा पद्धतीची आहे. जसं की इथे बघा, तुम्हाला नोबेल पारितोषिक विजेते दिलेले आहेत. फक्त कंटेंटच नाही तर जे विजेते आहेत त्यांचे फोटोज पण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर अशा पद्धतीचा आकर्षक मांडणी पुस्तकाची आहे, जेणेकरून अभ्यास करताना तुम्हाला बोर होऊ नये. इमेज बघितल्यानं लक्षात ठेवायला सोपं जातं. तर करंट अफेअर्स अशा पद्धतीने इथे कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. तर हे आहे आपलं पुस्तक. DCC बँक भरती परीक्षा. पुस्तक मागवताना काही अडचण आली तर आपल्या पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करा. Amazon, फ्लिपकार्ट वरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत, पण डायरेक्ट लिंक वरून परचेस केलं तर तुम्हाला सोपं होऊन जाईल. बाकी या DCC बँकेच्या परीक्षेशी रिलेटेड जर तुम्हाला अजून काही रिक्वेस्ट असतील की एखादी क्वेश्चन पेपर इथं घेतली पाहिजे तर तसे तुम्ही इथं मेजॉरिटी स्टुडंटनी कमेंट केली तर आपण डेफिनेटली घेऊया. तर बुक रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे. टेक केअर.